DCSMH ॲपमध्ये लॉग इन करत असताना पीक आणि सहाय्यकांना भरपूर अशा अडचणी येत आहेत. त्या प्रत्येक अडचणीवरती उपाय काय करायचा लॉग इन होण्यापासून तर पीक पाहणी पूर्ण होईपर्यंत आणि ते डाटा अपलोड होईपर्यंत काय काय समस्या येतात, प्रत्येक समस्यांचं समाधान काय हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ खूप लांब होणार आहे. त्यासाठी तुम्हाला मी स्क्रीनवरती टाइम फ्रेम देतो, म्हणजे तुमचा जो एरर असेल त्या टाइमापर्यंत जाऊन त्या टाइमावर जाऊन तुम्ही तुमच्या एररचं सोल्युशन बघू शकता. आता सर्वात अगोदर तर तुम्ही एरर पाहून घ्या तुमच्या स्क्रीन समोर आणि त्याच्या समोर तुम्हाला टाइम फ्रेम दिलेली आहे. या एररचं सोल्युशन ह्या टाइमापासून पुढे सुरू होतंय म्हणून त्या टाइमापाशी जाऊन तुम्ही ते तुमचं स्पेसिफिक एररचं सोल्युशन पाहू शकता. बाकी सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला सुरू करूया. तर पीक आणि सहाय्यक मित्रांनो, सर्वात पहिला एरर म्हणजे इनव्हॅलिड युजर आयडी आणि पासवर्ड. या एररचं सोल्युशन काय? तर या एररचं सोल्युशन खूपच सोपं आहे. तुम्ही सर्वात अगोदर फॉरगॉट पासवर्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा पासवर्ड ओटीपी हा ईमेलवरती पाठवला गेलेला आहे असं तुम्हाला सांगितलं जाईल, परंतु तो ईमेलवर येणार नाही. त्यासाठी तुम्हाला सर्वांना एकच कॉमन पासवर्ड वापरायचा आहे, तो म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 हा पासवर्ड टाकून तुम्ही तुमचा आयडी लॉग इन करू शकता आणि तुमचे काम चालू करू शकता. तर दुसरी समस्या आहे आपली पीक पाणी सहाय्यक मित्रांनो, ती म्हणजे बँक ऍड करताना ओटीपी एक्सपायर दाखवत आहे. तर या एररचं सोल्युशन करण्यासाठी तुम्हाला सर्व माहिती भरून घेऊन एकच वेळेस ओटीपी पाठवायचा आहे. जर तुमच्याकडून 2 वेळेस ओटीपी पाठवा बटनावरती क्लिक झालं तर त्यावेळेस तुम्हाला ते ओटीपी एक्सपायर असा एरर येतो. किंवा जर समजा नेटवर्कमध्ये काही समस्या असेल तर त्यावेळेस सुद्धा हा एरर येतो. त्यामुळे एकच वेळेस ओटीपी पाठवा या बटनावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या समस्याचं समाधान करून पुढचं काम तुम्ही कंप्लीट करू शकता. आणि पुढची आपली तिसरी समस्या आहे ती म्हणजे प्लीज कंप्लीट युअर आधार व्हेरिफिकेशन. तर या समस्यांचं समाधान करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर ऑलरेडी तिथे टाकलेला असतो. फक्त खाली सबमिट वरती क्लिक करायचं आहे. तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला तिथे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट केल्याच्या नंतर तुमचं या एररचं सोल्युशन झालेलं आहे. तुम्ही तुमचं पुढचं काम करू शकता. आता बघूया आपला चौथा एरर काय आहे. चौथा एरर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. यामध्ये तुम्हाला तुमचं फेस व्हेरिफिकेशन कंप्लीट करण्यासाठी सांगितलं जात आहे. ते एररचं सोल्युशन खूपच सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा कॅमेरा ओपन होईल आणि फोटो घेताना खूप काळजी घ्यायची आहे, कारण फोटो घेताना खूप साऱ्या अडचणी येत आहेत. जर समजा फोटो व्यवस्थित गेला नाही तर ते अप्रुव्हलसाठी पेंडिंग पडतंय. 3-3 4-4 दिवस त्याच्यावर अप्रुव्हल येत नाही. तर फोटो घेताना खूपच काळजी घ्या. फोटो काढत असताना दुसरा चेहरा तुमच्या कॅमेऱ्यामध्ये येणार नाही याची दक्षता घ्या. आणि अजून जर तुम्ही फोटो काढताना खूप झाडे झुडपे वगैरे असतील तर त्यापासून थोडंसं लांब जाऊन व्हाईट बॅकग्राऊंड वरती फोटो काढा आणि फक्त चेहऱ्याचाच फोटो काढा. जास्त काही घेऊ नका. म्हणजे 80% वर जर तुमचं फेस मॅच झालं तर तुम्हाला तुमचा जो फोटो आहे तो अप्रुव्हलसाठी जाणारच नाही. डायरेक्ट सिस्टम त्याला अप्रूव्ह करून देईन आणि जागेवर 1 मिनिटाच्या आतच तुमचं काम तिथं सुरू होऊन जाईल. तर चला बघूया आपली पाचवी समस्या काय. पाचवी समस्या आहे ही जी तुमच्या स्क्रीनवरती दिसते, यामध्ये तुमचं फोटोला अप्रुव्हल पेंडिंग आहे असं दाखवत आहे. तर या समस्यांचं समाधान हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा तुमच्या पद्धतीने करू शकत नाही. यासाठी तुम्हाला तुमच्या तलाठी साहेब किंवा तहसीलदार साहेब यांच्याशी संपर्क साधायचा आहे. ते तुमच्या फोटोला वरून अप्रुव्हल देतील, कारण तुम्ही अगोदरच फोटो घेतला आहे आणि तुमचा चेहरा 80% मॅच झालेला नाही. त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे. तुम्ही आता तलाठी साहेबांना भेटा, ते तुमच्या फोटोला अप्रुव्हल देतील. नंतर तुमचं काम तिथून पुढचं चालू होऊन जाईल. आपली 6 नंबरची समस्या जी की खूप थोड्या लोकांना येत आहे ती अशी आहे, तिथं स्क्रीनवरती पाहू शकता. यामध्ये तुम्हाला रिस्क डिटेक्टेड असं दाखवलं जातं आणि तुमची डेव्हलपर ऑप्शन बंद करण्यासाठी सांगितलं जाते. याचं सोल्युशन तुम्ही तुमच्या मोबाईलमधून करू शकता. त्यासाठी तुम्हाला मोबाईलची सेटिंग ओपन करायची. त्यानंतर सगळ्यात शेवटी अबाउट फोनवरती जायचंय. पुढे तुम्हाला केनरल व्हर्जनवरती 3-4 वेळेस टॅप करायचंय. तुमचे डेव्हलपर ऑप्शन चालू होतील. त्यानंतर तुम्हाला डेव्हलपर ऑप्शन असं वरती सेटिंग मध्ये सर्च करायचंय. सर्च झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचे जे डेव्हलपर ऑप्शन आहे त्यामधले USB डबिंग नावाचं ऑप्शन बंद करायचंय आणि नंतर परत डेव्हलपर ऑप्शनला सुद्धा बंद करायचंय आणि मोबाईल रिस्टार्ट करून तुमचे काम आता चालू होऊन जाणार आहे. तर सहाय्यक मित्रांनो, ह्याच काही समस्या होत्या ज्या की तुम्हाला येऊ शकतात, किंवा इथून पुढे जर तुम्हाला अजून अशा काही समस्या आल्या तर यावर सुद्धा मी एक पूर्ण डिटेल व्हिडिओ नक्कीच बनवेन. जर व्हिडिओ आवडला असेल तर आताच एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करूनच जा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ DCSMH ॲप बद्दल आपण नेहमी आणत असतो.